Dear students, so today in our video we start the last part of the section, that is accuracy and error in measurements. First we see that what is meant by accuracy. Accuracy म्हणजे अचूकता. एखादी वस्तू आहे तिथं आपल्याला मोजमाप करण्यासाठी त्याच्यामध्ये किती अचूक आली, त्याच्यामध्ये किती एकदम सिग्निफिकंट नंबर आलेत, किती महत्वपूर्ण संख्या आल्या, त्याच्याहून त्याची आपल्याला अचूकता काढता येते. म्हणजे आपल्याला त्याला म्हणता येईल accuracy is defined as how close the measured value to the true or actual value of that quantity. म्हणजे अचूकता म्हणजे काय, एखाद्या राशीच्या खऱ्या किमती एवढी मोजमाप करून किंमत येणे, त्याला त्याची अचूकता असं आपण म्हणतो. समजा आपल्याला एखादी अॅक्युरेसी काढायची असेल, समजा या ठिकाणी चॉक पीस असेल किंवा एखादं पेन्सिल आहे, एखादा पेन आहे, त्या पेनची आपल्याला लेंथ मेजर करायची, लांबी मोजायची. त्यासाठी आपल्याला आता या ठिकाणी आपण तीन वस्तू घेतल्यात. एक घेतली आपण मीटर स्केल, आणि दुसरी घेतली आपण या ठिकाणी व्हर्नियर कॅलिपर, आणि तिसरी घेऊ आपण ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप. आपल्याला माहिती आता मीटर स्केल आहे, पट्टी आहे, त्या पट्टीचा लिस्ट काउंट म्हणजे काय की पट्टीच्या सहाय्याने आपल्याला कमीत कमी किती मोजमाप करता येते. पट्टी जर पाहिली त्याच्यावर आपल्याला काय खुणा असतात, मिलीमीटरच्या किंवा सेंटीमीटरच्या. त्याच्या अपोजिट साईडला असतात त्या ठिकाणी अपोजिट साईडमध्ये त्या ठिकाणी इंचच्या खुणा असतात. आपल्याला माहिती आहे 1 सेंटीमीटर बरोबर आहे 10 मिलीमीटर, म्हणजे एका रेषेची किंमत आली त्या ठिकाणी 0.1 सेंटीमीटर. हा झाला त्याचा लिस्ट काउंट. म्हणजे पट्टी साह्याने आपण कमीत कमी 0.01 सेंटीमीटर पर्यंत अचूक मोजमाप करू शकतो. त्याच्या साह्याने जर आपण एखाद्या वस्तूची लांबी मोजली, समजा चॉक पीसची लेंथ आहे, ती समजा आपण अप्रॉक्सिमेटली मोजली, ती किंमत आली 3.7 सेंटीमीटर. आता त्या चॉक पीसची लांबी जर का आपल्याला व्हर्नियर कॅलिपरनं मेजर करायची असेल, आणि व्हर्नियर कॅलिपरनं मेजर करत असताना आपल्याला व्हर्नियर कॅलिपरचा अगोदर लिस्ट काउंट काढू. व्हर्नियर कॅलिपरचा जो लिस्ट काउंट आहे, व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट असतो 0.01 सेंटीमीटर. म्हणजे कमीत कमी व्हर्नियर कॅलिपरच्या एका रेषेची किंमत ही किती झाली, 0.01 सेंटीमीटर. म्हणजे दशांशाच्या पुढे 2 स्थळापर्यंत आपल्याला ॲक्युरेट मोजमाप करता येईल. आणि त्याच्या सहाय्याने आपण जर त्या ठिकाणी चॉक पीसची लेंथ मेजर केली आणि ती समजा आपल्याला मिळाली 3.74 सेंटीमीटर. आता आपण त्याच चॉक पीसची लेंथ जर का ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोपच्या सहाय्याने मोजमाप करायची ठरली, तर ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोपचा आपण सुरुवातीला जर लिस्ट काउंट काढला, त्याच्या लिस्ट काउंटची किंमत असते 0.001 सेंटीमीटर. म्हणजे ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोपच्या सहाय्याने आपल्याला कमीत कमी कुठपर्यंत मेजरमेंट करता येतं, डेसिमलच्या पुढे 3 डिजिट म्हणजे दशांशाच्या पुढे 3 अंकापर्यंत 0.001 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला अचूक मोजमाप करता येते. मग त्याच्या सहाय्याने जर आपण त्या चॉक पीसची जर लेंथ मेजर केली, तर याची किंमत आपल्याला आली L = 3.743 सेंटीमीटर. आता या ठिकाणी रिडिंग मध्ये जर आपण लक्ष देऊन पाहिलं, तर या ठिकाणी दशांशाच्या पुढे 1 स्थळापर्यंत मोजमाप करता आलं, दशांशाच्या पुढे 2 स्थळापर्यंत मोजमाप करता आलं, इथं दशांशाच्या पुढे 3 स्थळापर्यंत मोजमाप करता आलं. इथं नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर आले म्हणजे महत्वपूर्ण संख्या 2, इथं महत्वपूर्ण संख्या 3, आणि या ठिकाणी महत्वपूर्ण संख्या 4. म्हणजे ज्याचा नंबर सिग्निफिकंट फिगर जेवढ्या जास्त आहेत एखाद्या फिगरमध्ये, तर तेवढी त्याची अचूकता, तेवढी त्याची ॲक्युरेसी कशी असते, जास्तीत जास्त असते. म्हणजे ह्या 3 रिडिंगमध्ये सगळ्यात ॲक्युरेट रिडिंग कुठली आली, सगळ्यात ॲक्युरेट रिडिंग आली ही. म्हणजे एखाद्या राशीची किंमत ही त्याच्या खऱ्या किमती एवढी जर का मोजमाप करून येत असेल, तर त्याला आपण त्याची ॲक्युरेसी किंवा अचूकता असं आपण म्हणतो. आता या ठिकाणी आपल्याला पाहिजे एरर म्हणजे काय. एररचा अर्थ होतो एखाद्या वस्तूमध्ये मोजमाप करताना येणाऱ्या त्रुटी किंवा एखादा दोष असेल, मोजमाप करताना झालेली चूक असेल, त्याला आपण म्हणतो एरर. एरर म्हणजे काय, एरर इज डिफाइंड ॲज अ डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. एखाद्या वस्तूची खरी किंमत त्याच्यामध्ये जर आपण मोजलेली किंमत वजा केली, ह्याच्यामधील जो फरक आला, या फरकेला आपण म्हणतो आपल्याकडून झालेला दोष आहे, आपल्याकडून मोजमापामध्ये झालेली त्रुटी आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जी खरी किंमत आहे आणि याची मोजलेली किंमत आहे, त्या दोघांच्या किमतीमध्ये आपल्याला इथं फरक आलेला आहे.
तर त्याला आपण काय म्हणतो, एरर म्हणतो. आता हे एरर काढण्याच्या काही पद्धती, त्याला सिस्टिमॅटिक एरर पहिली पद्धतीच्या मधली पहिला प्रयोग आहे, त्याला आपण म्हणतो त्यातला पहिला प्रकार आहे, त्याला म्हणतात सिस्टिमॅटिक एरर. आता सिस्टिमॅटिक एरर मध्ये त्याच्यातला महत्वाचा भाग आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. एखादी या ठिकाणी वस्तू आहे, त्याच्यामध्ये जर त्या ठिकाणी फॉल्टी इन्स्ट्रुमेंट असेल किंवा डिफेक्टिव्ह सेटिंग झाली असेल, समजा आपल्याला एखादी उदाहरण घ्यायचं असेल तर मीटर स्केल आहे. आपण 3 प्रकारचे मीटर स्केल पाहू. एक लाकडी मीटर स्केल घेऊ, एक प्लास्टिकची मीटर स्केल घेऊ आणि एक त्या ठिकाणी स्टीलची मीटर स्केल घेऊ. तिन्ही मीटर स्केल आपण एकमेकाच्या जवळ धरल्या आणि त्याच्यामध्ये पाहिलं तर 0 ते 1 सेंटीमीटर, 0 ते 1 सेंटीमीटर, 0 ते 1 सेंटीमीटर, प्रत्येक 0 ते 1 सेंटीमीटर मध्ये काहीतरी फरक जाणवेल तुम्हाला दिसेल. म्हणजे या ठिकाणचे हा कशाचा फॉल्ट आला, हा फॉल्ट आहे त्या ठिकाणच्या इन्स्ट्रुमेंट मधला किंवा त्याची सेटिंग डिफेक्टिव्ह असेल. दुसरा त्याच्यातला प्रकार बघता येईल आपल्याला एखादी स्टॉप वॉच. आपण स्टॉप वॉच आपण रनिंग करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी सिंपल पेंडुलमचा पिरियडिक टाइम मोजण्यासाठी आपण कॅल्क्युलेशन करण्यासाठी स्टॉप वॉचचा उपयोग प्रयोगासाठी करतो. आता या स्टॉप वॉच मध्ये एखादी काउंटर काटा आहे. हा जो काटा आहे या ठिकाणचा, मग त्याच्यामध्ये जो सेकंद काटा असेल, हे सेकंद काटा आपण ज्यावेळेस फिरला, एक रोटेशन झालं म्हणजे 60 सेकंद झाले म्हणजे 1 मिनिट झालं. त्याच्यामध्ये आपण सेकंड रिडिंग घेत असताना पुन्हा त्याला रिसेट करतो आणि रिसेट करताना जर स्टॉप वॉचचा काटा परत 0 झाला नसेल तर परत आपल्याला त्या ठिकाणी काय होईल, 0 वर जर नाही, समजा 2 रेषेने पुढे गेला तर त्याच्यामध्ये कोणता इन्स्ट्रुमेंट झाला त्याला आपण म्हणतो इन्स्ट्रुमेंटल एरर असं, मग त्याच्यात तो दोष राहिला, त्याला आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल. समजा थर्मामीटर आहे. थर्मामीटरचा त्या ठिकाणी जर सर्वात खाली याची रिडिंग असेल 0, त्याच्या खाली निगेटिव्ह रिडिंग असेल, वरच्या साईडला पॉझिटिव्ह असेल आणि मध्ये एक बारीक कॅपिलरी असते. या कॅपिलरी मधून आपल्याला त्या ठिकाणचा मर्क्युरीची लेवल वरी जात असते आणि त्याच्यामध्ये मर्क्युरीमध्ये जर त्या ठिकाणी काही एअर बबल राहिला असेल तर आपल्याला दरवेळेसच्या रिडिंग मोजण्यामध्ये काहीतरी फॉल्ट येतो. तर त्या ठिकाणचा असलेल्या एररला आपण काय म्हणतो, इन्स्ट्रुमेंटल एरर असं म्हणतो. किंवा एखादा पॉइंटर असेल ॲमीटरचा किंवा गॅल्व्हनोमीटरचा पॉइंटर, या ठिकाणी सुरुवातीला कनेक्शन केल्याच्या अगोदर आणि कनेक्शन केल्यानंतर दोन्ही ठिकाणी तो पॉइंटर सुरुवातीला 0 वर पाहिजे, परंतु 0 वर न राहता समजा हा असा गॅल्व्हनोमीटर आहे, या ठिकाणचा पॉइंटर इथे 0, 5, 10, 15 किंवा ॲमीटर असेल किंवा व्होल्ट मीटर असेल, या ठिकाणचा पॉइंटर हा 0 वर पाहिजे. हा जर पॉइंटर या ठिकाणी थोडा असा असेल, 2 रेषा, या ठिकाणच्या रिडिंगला आपण काय म्हणतो, हा पॉइंटर आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल अगोदर 0 वर. तर हा जर ऍडजस्ट नाही केला तर प्रत्येक वेळेला 2-2 रेटिंगचा आपल्याला फरक जाणवेल. ही झाली डिफेक्टिव्ह सेटिंग. ह्या डिफेक्टिव्ह सेटिंग मध्ये एखादा जर एरर निष्पन्न होत असेल तर त्या एररला आपण काय म्हणतो, इन्स्ट्रुमेंट मध्ये असणारा एरर असं म्हणतो. ते सिस्टिमॅटिक एररचा हा पहिला प्रकार आहे. आता सिस्टिमॅटिक एररचा आपण दुसरा प्रकार बघू, त्याला आपण म्हणतो रॅन्डम एरर. रॅन्डम एरर म्हणजे त्या ठिकाणी काय, एखादा एक्सपेरिमेंट करताना मायन्यूट चेंज इन एक्सपेरिमेंटल कंडिशन ड्यू टू फ्लक्च्युएशन. समजा आपण ओम्सला एक्सपेरिमेंट करत आहोत आणि ओम्सला एक्सपेरिमेंट करत असताना त्या ठिकाणी आपण काय मोजतो, व्होल्ट मीटरची रिडिंग आणि ॲमीटरची रिडिंग आपण मोजत असतो, व्होल्ट मीटर आणि ॲमीटरची. आणि एकदमच फ्लक्च्युएशनच्या साहाय्याने हाय व्होल्टेज झालं तर आपल्याला जी रिडिंग यायला पाहिजे ती रिडिंग नाही, तर या ठिकाणची रिडिंग वाढलेली दिसेल, ॲमीटरची रिडिंग वाढेल, व्होल्ट मीटर रिडिंग झाली. किंवा एकदम तर त्या ठिकाणचं टेम्परेचर जर डाऊन करंट त्या ठिकाणचा एकदम फ्लक्च्युएशनमुळे कमी झाला तर दोन्ही रिडिंग आपल्याला कमी झालेल्या दिसतील. या ठिकाणी मध्ये असणारा जो एरर आहे त्या एररला काय म्हणतो आपण, रॅन्डम एरर असं म्हणतो. किंवा या ठिकाणी न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग एक्सपेरिमेंट आपण 12वीचा करत असताना तो जर का हिवाळ्याच्या दिवसामध्ये केला, हिवाळ्या दिवसामध्ये बाहेरच्या सराउंडिंगचं टेम्परेचर कमी असतं, हाच एक्सपेरिमेंट जर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये केला तर त्या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या बाहेरच्या सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त असतं, ह्याचा जो इफेक्ट पडतो रिडिंगवर ज्याला सुद्धा आपण कोणता एरर म्हणतो, रॅन्डम एरर असं म्हणतो. किंवा टेम्परेचरचा असेल किंवा प्रेशरचा इफेक्ट असेल, अशा कंडिशनमुळे थोडा जरी मायन्यूट चेंज झाला एक्सपेरिमेंटल कंडिशनमध्ये जास्तीत जास्त फरक पडतो, त्या एररला आपण कोणता एरर म्हणतो, रॅन्डम एरर म्हणतो. आणि हा एरर जर आपल्याला त्याच्यातून काढून टाकायचा असेल, टू अवॉइड दिस एरर वी टेक नंबर ऑफ रिडिंग अँड फाइंड आउट द ॲव्हरेज रिडिंग. समजा आपल्याला या ठिकाणी 10 रिडिंग घेतल्या, 10 रिडिंग घेत असताना पहिली रिडिंग आली असेल A1, दुसरी A2, तिसरी A3, शेवटची A4, A5, A6, लास्टची रिडिंग असेल A10. तर आपल्याला त्याचा जर मीन काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ए मीन.
म्हणजे या ठिकाणी पहिली रिडिंग, दुसरी रिडिंग, तिसरी रिडिंग, शेवटची 10वी रिडिंग आणि डिवायडेड बाय 10, कारण आपण 10 रिडिंग घेतल्या त्याला 10 न भागावं लागलं. जर का आपण इथं 3च रिडिंग घेतल्या, समजा व्हर्नियर कॅलिपर असेल, स्क्रू गेज असेल, एखाद्याचा आपल्याला मीन काढत असताना आपण 3 रिडिंग घेतल्या, तर 3 रिडिंग घेत असताना पहिली रिडिंग आली 3.74, दुसरी आली 3.75, तिसरी आली 3.76. तर तिघाची बेरीज करू. पहिली रिडिंग A1 प्लस A2 प्लस A3 डिवायडेड बाय 3 आणि त्याला भागिले 3 करू. तर त्याचा भागाकार केला तर आपल्याला त्याचा मीन येईल 3.75. ही आली त्यांची मीन रिडिंग. कशासाठी? द रँडम एरर करत असताना त्याचं आपल्याला काढून टाकायचं असतं, आपल्याला काय करावं लागतं असतं, त्यासाठी मीन काढावं लागत असतो. आता एस्टिमेशन ऑफ एरर, पहिला फॉर्म्युला त्यासाठी आपण ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय? ॲब्सोल्यूट एररला आपण मराठीमध्ये म्हणतो निरपेक्ष दोष किंवा निरपेक्ष त्रुटी. हे काढण्यासाठी काय फॉर्म्युला? इट इज इक्वल टू द डिफरन्स इन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. खरी किंमत आणि मोजलेली किंमत ह्याच्यामधला जो फरक आहे, त्या फरकाला आपण म्हणत असतो निरपेक्ष दोष. आणि निरपेक्ष दोष काढण्यासाठी फॉर्म्युला आपण वापरतो डेल्टा ए इज इक्वल टू इन मॉड ए मायनस A0. व्हॉट इज मीन बाय ए? इज नोन एज ट्रू व्हॅल्यू, खरी किंमत. A0 मीन्स काय? A0 इज अ मेजर्ड व्हॅल्यू, म्हणजे मोजलेली किंमत. ह्या दोघांचा डिफरन्स, ह्या दोघांच्या डिफरन्सला आपण काय म्हणतो? ॲब्सोल्यूट एरर असं म्हणतो. दुसरं आपल्याला एरर काढायचं, त्याला म्हणतात रिलेटिव्ह एरर. आता रिलेटिव्ह एरर म्हणजे काय? त्याला आपण म्हणतो सापेक्ष दोष, मराठीमध्ये त्याला म्हणतात सापेक्ष दोष. सो रिलेटिव्ह एरर इज डिफाइन्ड ॲज इट इज अ रेशिओ ऑफ ॲब्सोल्यूट एरर टू द ट्रू व्हॅल्यू. ॲब्सोल्यूट एरर इज इक्वल टू डेल्टा ए and true value determined by letter A. So delta A by A. समजा आपण एक एक्झाम्पल घेऊ. आपण एखादा फोकल लेंथ काढायची मिररची आणि फोकल लेंथची व्हॅल्यू आपल्याला त्या मिररवर लिहिलेली 20 सेंटीमीटर, आणि आपण फोकल लेंथ काढली मिररची एक्सपेरिमेंटच्या साह्याने, प्रयोगाच्या साह्याने त्याची किंमत काढली. फोकल लेंथची किंमत आपण कशी काढतो? समजा आपण मिरर घेतो, त्या मिररवर किंमत लिहिलेली असते अगोदर पॅकेटवर, त्याची किंमत आहे फोकल लेंथची 20 सेंटीमीटर. एक आपण त्याला इथे स्केल ठेवू, स्केलवर असा मिरर ठेवू. मिरर मध्ये जी काही इमेज असली असेल, इकडे समजा खिडकी असेल, समोर झाड असेल, त्याचे गज घ्या, प्रकाश किरण घ्या, आरशावर पडतील. आरशावर परत होऊन त्याची इमेज आपल्याला जर या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल किंवा आपल्याला या ठिकाणी खपटावर दिसत असेल, तर या दोघांच्या मधला अंतर जर मोजलं आपण, ते रिडिंग आली समजा 19 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी पहिली किंमत काढायची असेल आपल्याला, एस्टिमेशन एरर, निरपेक्ष दोष किती आला? आपण त्याची किंमत पाहिली डेल्टा ए बरोबर, खरी किंमत आहे त्याची 20 सेंटीमीटर. आपण प्रयोगानं काढलेली किंमत आहे 19 सेंटीमीटर. दोघांच्या मला डिफरन्स आला 1 सेंटीमीटर. दॅट मीन्स टू फाइंड फोकल लेंथ ऑफ मिरर द ॲब्सोल्यूट एरर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. आता अशाच पद्धतीने आपण ह्याच एक्सपेरिमेंटचा काढू रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर बरोबर काय? सापेक्ष दोष. सापेक्ष दोष बरोबर काय? निरपेक्ष दोष भागिले खरी किंमत. निरपेक्ष दोषची किंमत आपण काढली, किती आली? 1 सेंटीमीटर. त्याची खरी किंमत किती आहे? 20 सेंटीमीटर. 1 ला जर आपण 20 ने डिवाइड केलं, त्याची व्हॅल्यू किती येईल? 0.05. म्हणजे त्याच एक्सपेरिमेंटमध्ये रिलेटिव्ह एरर किती राहिला? रिलेटिव्ह एरर राहील, त्याची व्हॅल्यू असेल 0.05. आता आपल्याला तिसरा प्रकार पाहायचा, पर्सेंटेज एरर म्हणजे काय? पर्सेंटेज एररला आपल्याला म्हणतो शेकडेवारी दोष. शेकडेवारी दोषचा काय फॉर्म्युला आहे? It is the product of relative error multiplied by 100%, and we know that relative error is equal to delta A upon A into 100. आत्ताच आपण या ठिकाणी रिलेटिव्ह एररची व्हॅल्यू काढली याच एक्सपेरिमेंट, किती आली? 0.05 मल्टिप्लाय बाय 100%. आता ह्या 0.05 ला आपण 100 न मल्टिप्लाय केलं, हे 2 झिरो कॅन्सल होतील, डेसिमल कॅन्सल होईल, याची व्हॅल्यू येईल 5%. दॅट मीन्स to find focal length of mirror in this experiment, the percentage error is equal to 5%. हे होते ॲक्युरसी म्हणजे काय, एरर म्हणजे काय, आणि हा एरर काढण्याच्या ज्या 3 पद्धतीत इस्टिमेट करण्याच्या, त्याच्यातली पहिली पद्धत आहे ॲब्सोल्यूट एरर, सेकंड पद्धत आहे रिलेटिव्ह एरर, अँड थर्ड इज नोन ॲज पर्सेंटेज एरर. सो these formulas are used to find problems in that chapter.